भंडाऱ्यामध्ये आमदारांच्या घरासमोर ओबीसी संघर्ष समितीचं ढोल बजाव आंदोलन. ओबीसींचा स्वतंत्र कॉलम करावा यासाठी भंडाऱ्यात 70व्या दिवसानंतर ही साखळी उपोषण. मुसळधार पावसामुळे भांडूपमधील फुटपाथ खचला. जीवितहानी नाही, दुचाकींचं मोठं नुकसान. विलेज रोड परिसरातील घटनास्थळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची पाहणी. साकीनाका येथील खैराणी रोडवरील मॅनहोल मृत्यू प्रकरणामध्ये चौकशी अहवालाची प्रतीक्षा कायम. दुर्घटनेला 15 दिवस उलटूनही गेल्यानंतरही अहवाल गुलदस्त्यामध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाला होता. मुंबईच्या मानखुर्द इमारत दुर्घटना प्रकरणामध्ये अटक. बेकायदा कंत्राटदाराचा जामीन कोर्टानं फेटाळला. मानखुर्दमध्ये 4 मजली इमारती बेकायदा कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये आता कंत्राटदार अब्दुल इद्रिसला अटक करण्यात आली. बनावट बियाणं प्रकरणामध्ये 38 कंपन्यांविरोधात एफआयआर दाखल. पालकमंत्री बावनकुळेंच्या निर्देशानंतर अमरावतीत कारवाई. कंपन्यांवर कठोर कारवाईचे निर्देश. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील निवाणा येथे बोगस सोयाबीन बियाणांमुळे आता पीक उगवलं नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. 4 एकर शेतावरून शेतकऱ्यानं फिरवला रोटावेटर. TV9 मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. सातारा लोणंद महामार्गावरील पुलाचं अखेर डांबरीकरण. आरळे ते वडूद जोडणाऱ्या या कृष्णा नदीवरील पुलावर प्रशासनाकडून पॅचवर्क करण्यात आलं. जोपर्यंत रस्त्याचं रुंदीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी. रत्नागिरी जगबुडी नदीनं पुन्हा ओलांडली इशारा पातळी. खेड शहरावर तिसऱ्यांदा पुराचं संकट. मटण मच्छी मार्केट पाण्याखाली. सध्या नदी 5.70 मीटर या पाणी पातळीवरून वाहत असून पाण्याचा जोर कायम राहिल्यास नदीची पातळी आणखीन वाढण्याची शक्यता. तर सध्या पंढरीच्या दिशेनं अनेक वाऱ्या निघालेल्या आहेत. अनेक मंडळ जी आहेत ती पालखी सोबत जात आहेत. नक्की काय काय घडतंय पंढरीच्या वारीमध्ये पाहूयात टॉप 9 मध्ये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून पंढरपूरमध्ये जाऊन आढावा. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरेंची पंढरपूर मंदिर परिसर आणि दर्शन रांगेची बुलेटवरून पाहणी. भाविकांशी संवाद साधत स्वच्छता आणि सुविधांबाबत प्रशासनाला दिल्या सूचना. दर्शन रांगेतील भाविकांना खिचडीचं वाटप. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील बरड येथील मुक्काम पूर्ण करून सोलापूर जिल्ह्यात दाखल. विठुरायांच्या भेटीची आस मनात घेऊन आळंदीहून निघालेल्या माऊलींच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवरील धर्मपुरी येथे भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे मुक्कामी दाखल होणार आहे. सातारा जिल्ह्यातील वरड येथील मुक्काम आटोपल्यानंतर पालखी नातेपुतेच्या दिशेनं मार्गस्थ झाली असून पालखीसोबतच्या विविध दिंड्यांमधली वारकरी टप्प्याटप्प्यानं नातेपुतेमध्ये दाखल होत आहेत. सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं. JCBद्वारे पालखीवर पुष्पवृष्टी करत उत्साहाचं वातावरण यावेळेला पाहायला मिळालं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं आज इंदापूर येथून पुढील प्रवासाला भक्तिमय वातावरणात प्रस्थान केलं. विठ्ठल नामाच्या जयघोषानं आणि ज्ञानोबा तुकारामच्या अखंड गजरानं संपूर्ण इंदापूर नगरी दुमदुमून गेली. इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे पालखीचा विसावा झाला. त्यावेळेला संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. जळगावच्या रावेर तालुक्यातून पंढरपूरला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिंडीचं प्रस्थान झाले. विठ्ठल रुक्मिणी पूजनानंतर वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गैरसोय टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलंय. महाराष्ट्र शासन आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्य विभागातर्फे यंदा वारकऱ्यांसाठी मोफत मोबाईल चार्जिंग पॉइंट ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पंढरीच्या दारी वारकरी मोबाईल चार्जिंग करी या टॅगलाईन खाली वारी मार्गावर ठिकठिकाणी फिरत्या मोबाईल व्हॅनद्वारे ही सेवा दिली जाते. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगर परिषदेकडून शहरासह चंद्रभागा वाळवंट परिसरामध्ये स्वच्छता मोहीम युद्ध पातळीवर राबवली जाते आहे. लाखो भाविकांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. भाविकांच्या सोयीसाठी शहरातील विविध ठिकाणी शौचालय आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली. पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया.
राज्यातील 16 जिल्ह्यांना तसंच काही घाट प्रदेशांना पावसाचा येलो अलर्ट. पुणे घाट परिसर, अमरावती, अहिल्यानगर, हिंगोली, अकोला या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये सुतारवाडीच्या डोंगराला भेगा. डोंगर कोसळण्याच्या भीतीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. पावसामुळे जवळपास 1 ते 2 किलोमीटर पर्यंत भेगा. महसूल विभागाकडून नागरिकांना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश. सिंधुदुर्गच्या पावशी गावामध्ये मुंबई गोवा महामार्गाला तडे. जिल्ह्यातील 66 महामार्गांची अशीच दुर्दशा. महामार्गाच्या कामावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित. दरड कोसळल्यामुळे लोणावळा घाटातील रेल्वेची 3री मार्गिका अद्यापही बंद. 3ऱ्या मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम अद्यापही सुरूच. 24 जुलैपर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द. जळगावच्या अकलूद गावामध्ये 1.5 महिन्यांपासून पाऊस नसल्यानं शेतकरी संकटात. कापूस, सोयाबीनसह पिकं करपू लागली असून पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची भीती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेती जगवण्यासाठी शेतकऱ्यासमोर मोठं संकट. 1.5 महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस नसल्यानं शासनानं तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणामध्ये 53.24% पाणीसाठा आहे. दमदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह अनेक भागातील पाणी टंचाईची चिंता आता कमी झालेली आहे. मुंबईकरांची चिंता मिटली. तलाव क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यामुळे 5 दिवसात तलावातील पाणीसाठ्यात अवघी 0.87% वाढ झाली असून मुंबई महापालिकेची चिंता पुन्हा वाढली आहे. पावसानं उसंत घेतल्यानं पाणी पातळी वाढण्याची गती कमालीची कमी झाली. चांगला पाऊस पडावा यासाठी सांगलीच्या जत तालुक्यामध्ये चक्क गाढवाचं लग्न लावण्यात आलंय. त्यामुळे वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी सिद्धनाथ येथील ग्रामस्थांनी गाढवाचं लग्न लावले. लग्नाच्या विधीनंतर गाढवांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.